इंडियामध्ये पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सर्व राज्यांमध्ये 50% जागा वाढवल्यास विचार करू असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय, तर डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात सकाळी ज्या बातम्या होत्या त्याचं सुप्रिया सुळे यांनी खंडन केलेलं आहे आणि इंडिया अलायन्सच्या सोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी जे खुलासा केला आहे त्यावर आपल्याला आता विश्वास द्यायला हवा। तर जनता शिंदेंच्या पाठीशी, त्यामुळे त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। भाजपाकडून तसा प्रयत्न झाल्यास जनतेला सुद्धा खपणार नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। तर शरद पवार एनडीए मध्ये येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। तरीही असं झाल्यास लोकांच्या नेत्यांवरचा विश्वास कमी होईल असं मुनगंटीवारांनी म्हटलं। राजकारणामध्ये एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे आहे, कधीच कोणीही कुणाचंही महत्व कमी करू शकत नाही। माननीय एकनाथ शिंदेजी हे आमचे मित्र आहेत। सत्तारूढ पक्षातून 8 मंत्री आणि अंदाजे शिवसेनेचे 40 आमदार, 10 पक्षाचे 50 आमदार हे एकनाथजी जेव्हा घेऊन आलेत तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार। हे मुख्यमंत्री हे महायुतीचे सर्वोच्च नेते आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी ही आमच्या एनडीएची घटक होणार नाही, इतक्या स्पष्टपणे। या कपोकल्पित दंतकथा आहे असं सांगितलं। आता तुम्ही जे म्हणताय हे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर 15 दिवसातच जर ते एनडीएचे घटक होतील तर जनतेच्या मनात एक नेत्यांवरचा विश्वास कमी होईल। बारामतीतील कनेरी पर्यटन उद्यानाला दिवंगत नेते अजित पवारांचं नाव देण्यात आलं। अजित पवार पर्यटन उद्यान असं नामांतर करण्यात आलेलं आहे। शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला। रामरक्षा पटनासाठी मुख्यमंत्र्यांच्या रीतसर निमंत्रण देणार असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। सरसंघचालकांना देखील रीतसर निमंत्रणाचं पत्र पाठवणार असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं। आमच्या पक्षानं जरी पुढाकार घेतला असला तरी सगळ्यांना निमंत्रण पाठवणार असं अंबादास दानवेंनी म्हटलं। फडणवीस वगैरे हा विषय या दृष्टीनं त्यांच्या तिथे आरती वगैरे हा मुद्दा नाहीये, कारण या शहरातले जे प्रमुख मंदिर आहेत त्याच्यातलं ते प्रमुख मंदिर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ही महाआरती होतीये। त्याच्यात फडणवीसांचा मतदार कोणाचा मतदारसंघात असेल, मग शहर पण गडकरींचं आहे असं म्हणता येईल। त्याच्यामुळे तो उद्देश आमचा नाही, आमचा उद्देश हा रामरक्षा। हे भले आम्ही आमच्या पक्षाने याच्यात पुढाकार घेतलेला असला तरी शिवसेना सगळ्यांना निमंत्रण देणार आहे। माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब स्वतः पत्र लिहिणार आहे, सरसंघचालकांना पत्र पाठवणार आहे, देवेंद्रजी फडणवीसांनाही पाठवणार आहे, काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठवणार आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांना